नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान सीझन 2 आणि पुढचं प्रकरण आहे रडकी दिवाळी. आज या प्रकरणाचा भाग पहिला. आमच्या कोणाच्याही ध्यानीमनी नसताना आमचे मोठे दादा सुरेश आणि रमेश दादा चिकोडीहून दिवाळीच्या सणासाठी वाड्यात आलेले होते. आम्ही पोरांनी त्यांना बघितलं आणि इरली काकूंना विसरून त्या दोन दादांचा आम्ही भर वाड्यात ओरडून ओरडून जयघोष केलेला होता. वाड्यात आम्हा सर्वांना त्यांच्या येण्यानं फार आनंद झाला होता. आजी आणि आत्या तर त्यांच्या या अचानक येण्यानं फार सुखावून गेल्या होत्या. आम्हा पोरांना त्या क्षणी कळलं की आता आजी वाड्यात दिवाळी साजरी करणार आणि तसंच घडलेलं होतं. आमच्या आजीनं त्याच सकाळी इरली काकूंसह सर्वांनाच ओसरीवर बोलवलं. तेव्हा आमच्या वाड्यातली पुरुष मंडळीसुद्धा तिथे आली. तेव्हा आजी म्हणाली होती, रामदास, या वाड्यात माझ्यानंतर आनंदी, तू आणि इरली मोठे आहात. माझ्या मागे तुम्हीच हा खोताचा वाडा सांभाळायचा आहे. आता आपला सखा असा अचानक गेला, त्याला वर्षाच्या वर कालावधी लोटला तरी त्याचं दुःख आम्हा सगळ्यांना आहे. आता आपण सखाप्रमाणेच वाड्यात जी लहान मुलं आहेत त्यांचासुद्धा विचार करायला पाहिजे. त्यात वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळीचा नैवेद्य आम्हा सर्वांबरोबर सातमाई, आमचा झपाटा आणि तुळशीमाईसुद्धा खातात. इथे वाड्यात येणारे पै पाहुणे आपलं तोंड गोड करून जातात. आमचे रामोशी दिवाळीचा फराळ आमच्या वाड्यातनं घेऊन जातात. हीच परंपरा आपल्या वाड्यात पूर्वीपासून चालू आहे. आणि आजी बोलता बोलता थांबून खाली बघत डोळ्याला पदर लावलेल्या इरली काकूंकडे बघत म्हणाली, आमची आनंदी जेव्हा वैधव्य घेऊन या वाड्यात माघारी आली त्या वर्षी आपण आणि गावानीही दिवाळी साजरी केली नव्हती. पण नंतर आनंदीनं वाड्यातल्या मुलांचा आणि माणसांचा विचार करून तिच्याच सांगण्यावरनं दुसऱ्या वर्षी वाड्यात दिवाळी साजरी झाली होती. आनंदीनं आपलं दुःख कुरवाळत बसून दुसऱ्याला दुःख देण्यापेक्षा स्वतःच्या दुःखाला विसर घालणं योग्य समजलं होतं. त्यावेळी तिने आपल्या मुलांच्या सुखाचा विचार केला होता आणि तिचं ते वागणं गावाला आणि वाड्यालासुद्धा कौतुकास्पद ठरलेलं होतं. आनंदीने आपल्यापेक्षा वाड्यातल्या पोरांचा आणि माणसांचा विचार केला होता. आणि हे बोलता बोलता आजी थबकली. आम्ही सगळ्यांनी इरली काकूंकडे हलकंच पाहिलं होतं तेव्हा त्या आपले पातळ ओठ घट्ट दाताखाली दाबून आता आजीकडे बघत होत्या. आजी पुढे म्हणाली, सखा गेला तेव्हा त्या वर्षी वाड्यानं आणि गावानंही दिवाळी साजरी केली नव्हती. नंतरचीही दिवाळी साजरी झाली नाही. इरलीनं आपल्या सखासाठी आत्मा आणि तुकाच्या मनाचा विचार केला नाही. यावर्षीसुद्धा आम्ही वाड्यात दिवाळी करणार नव्हते, पण आता सुरेश रमेश आलेत आणि त्यांचा विचार मला केला पाहिजे म्हणून ह्या वर्षी वाड्यात दिवाळी होणार. आणि हे ऐकताच आम्हा पोरांना एवढा अगदी आभाळा एवढा आनंद झाला. सारखं वाटत होतं आजीभोवती फेर धरून मोठ्यानं हसत नाचावं. पण समोरच्या इरली काकूंकडे बघून आम्ही गप्प उभे राहिले होतो. तेव्हा आमच्या इरली काकू एकदम रामदास काकांकडे बघून ओरडल्या, तुम्हीसुद्धा या सगळ्यांबरोबर दिवाळी साजरी करा. तुमचा सातमाईंचा वाडा आता भरला आहे. माझ्या सखाच्या नसण्याचं दुःख इथं कोणाला नाही, सगळ्यांना फक्त त्या दिवाळीचं पडलं आहे. आणि त्या पाय आपटत म्हणाल्या, जर ह्यावेळी वाड्यात दिवाळी झाली तर मी आत्मा तुकाला आणि तुम्हाला घेऊन कोल्हापूरला जाईन. नंतर आमच्या माघारी या सगळ्यांना दिवाळी साजरी करत बसू दे. तेव्हा इरली काकूंचं ते तांडव ऐकताच संतापलेल्या रामदास काकांनी सरळ इरली काकूच्या दंडाला धरून त्यांना फरफटत ते वाड्याच्या दाराकडे गेले आणि म्हणाले, इरले, बास झाला तुझा तमाशा. तू वाड्यातल्या कोणाचा विचारच करत नाही आहेस. अगं, आपल्या नवऱ्याचा, आपल्या पोरांचा सुद्धा तू विचार करत नाहीस. मग आम्ही तुझा विचार का करावा? सखा तुझ्या एकट्याचा होता का? मी त्याचा कोणीच नव्हतो? हे आत्मा तुका ही माझी माणसं त्याची कोणी नव्हती का? तो गेला म्हणून सगळ्यांनी जीव द्यावा असं तुला वाटतंय? ते होणार नाही इरले. हे बघ इरले, तू आत्ताच्या आत्ता तुझ्या माहेरी चालू लाग. नागो तुला सोडून येईल आणि आत्मा तुका हा वाडा सोडून कुठेही जाणार नाहीत.
इरले, एक लक्षात ठेव, आय नंतर मीच ह्या सगळ्यांचा बाप आहे आणि माझ्या पोरांचा मला विचार करायला हवा. हे बघ इरले, यावर्षी दिवाळी साजरी होईल, पुढेही दरवर्षी होईल. तू ह्यापुढे मला माझ्या वाड्यात नकोयस. तू मला आणि माझ्या पोरांना वेडं करून सोडलंयस. आणि ते दार लावत ओरडले, नागो, हिला आत्ताच्या आत्ता कोल्हापूरला सोडून ये. आणि तेव्हा शिवा काका एकदम ते दार रामदास काकांना बंद करून न देता ओरडले, दादा तू आज जा, वहिनी आज चाला तुम्ही. इरली काकू रडत रडत झटकन आपल्या माझघरात पळाल्या. तेव्हा आमची आजी, आत्या आणि आमच्या आया आता फराळाचं काय काय करायचं हे ठरवायला लागल्या. तशी आम्ही पोरं एकमेकांकडे बघून खुणावत तोंड दाबून हलके हसत राहिलो होतो. यावेळी देखील आमच्या दिवाळीचा फराळ तुळशी वृंदावनासमोर केला गेला होता. परंतु ह्यावेळी सखा आणि इरली काकू नसल्यामुळे ती फराळ करण्याची पूर्वीची गंमतच निघून गेली होती. त्यात कोणाला नवीन कपडे मिळाले नव्हते का आमच्या हातात बांगड्या भरल्या गेल्या नव्हत्या. उलट आम्हा सर्वांना उगाचच चोरल्यासारखं होत होतं. आमची आत्या 2 वेळा इरली काकूंशी बोलायला गेली तर त्यावेळी त्या रडत म्हणाल्या, आनंदे जा, तुझी पोरं आली आहेत, तू जा दिवाळी साजरी कर. माझं पोर गेलंय, मी इथे रडत बसते, तू जा. तेव्हा कधी नाही ते आत्याला सुद्धा त्यांचा राग आला होता. कधी नाही ती तिची पोरं वर्षभरानं दिवाळ सणाला आली होती तर त्यांचा विचारसुद्धा त्यांनी केला नाही. आपल्याबरोबर सगळ्यांनीच रडत राहावं असं काकूला वाटत होतं. आत्या निमूटपणे बाहेर गेली. अभ्यंग स्नानाच्या वेळी देखील त्यांची तीच तरा. त्या काकांना उठणं लावायला काय, आपलं माझघर सोडून बाहेरसुद्धा आल्या नाहीत. शेवटी आत्यानं रामदास काकांना उठणं लावून आंघोळ घातली. तेव्हा ते आजीकडे बघून म्हणाले, आये, जर पुन्हा इरलीनं काही नाटक केलं तर मी सरळ तिला कोल्हापूरला सोडीन आणि सोडचिठ्ठी देईन. हे ऐकून आजी खेदानं मान हलवत म्हणाली, लेकरा, अरे मी सहन करते, तू सहन करतोस, वाडा सहन करतो, तर आपण सगळं सहन करू. आणि जेव्हा आपली दया त्या 7 महिना येईल ना, तेव्हा सगळं ठीक होईल. आपण फक्त त्या दिवसाची वाट बघायची रे. त्यावेळी गुणाकाकू पुटपुटल्या होत्या, आईनं वाड्यात उगाच दिवाळी ठेवली. या दिवाळीत कसला त्राण नव्हता. कुणीच हसत नाचत नव्हतं. सगळेजण अगदी चोरट्याप्रमाणे गप्प होते. त्यावेळी कधी नाही ते प्रत्येक क्षणाला आम्हा सगळ्यांना इरली काकूंचे ते रडणं आणि सखाची आठवण येत राहिली. आमची मनं त्या गोष्टी व्याकुळ करत राहिल्या. आमच्या सुरेश रमेश दादांना सुद्धा आपण उगाचच दिवाळीच्या सणाला इथे आलो असं झालं होतं. त्या बिचाऱ्यांनी वाड्यातल्या प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आणलं होतं. आम्ही पोरं इथे तिथे कोणी नाही असं बघून त्यांच्या कानात इरली काकूंच्या गोष्टी हळूच सांगत होतो. त्यावेळी आमचे ते दोन्ही दादा आम्हाला हलकेच म्हणत होते, पोरांनो, आपल्या इरली काकू फार चांगल्या आहेत रे. आता त्यांच्या दुःखाच्या वेळी आपण त्यांना काही बोलू नये. एकदा मला जवळ घेऊन ते दोन्ही दादा म्हणाले, हे बघ सरस्वती, त्या दिवशी तू सखाला कातळावर ठेवलंस तसं तू नेहमीच करायचीस ना. तसं त्याला त्या कातळावर ठेवायला आत्मा तुकानंच तुला सांगितलं होतं ना. हे बघ, सखा तिथून पडला, तो एक निव्वळ वाईट अपघात होता, त्यात तुझी काहीही चूक नव्हती, म्हणून तू ते मनावर घेऊ नकोस. आणि मी दादा म्हणत त्यांच्या कुशीत शिरले होते. आमचे रामदास काका अभ्यंग स्नानाच्या वेळी इरली काकू अशा वागल्या म्हणून त्यांची आंघोळ आटोपल्याबरोबर सर्वांबरोबर दिवाळीच्या फराळाला ओसरीवर न बसता ते दौलती काकांकडे जायला निघाले. तेव्हा आजी त्यांना अडवत म्हणाली, पोरा रामदास, तू सुरेश रमेशचा मोठा मामा आहेस आणि मोठा मामा नेहमी वडिलांच्या जागी असतो. तू असा गेलास तर त्या सगळ्यांना वाईट वाटेल. तेव्हा तू सर्वांबरोबर आपला मान राखून फराळ कर. तसे रामदास काका रागानं म्हणाले, आये, मी इथं असलो काय किंवा फराळ खाल्ला काय किंवा नाही खाल्ला काय, कुणाला काही फरक पडणार आहे का? सर्वांना वहिनींनी फराळाचं दिलं, मला देणारं कोण आहे? तसा सुरेश दादा म्हणाला, मामा, तुम्ही इथं नसण्यानं कोणाला नाही तर आम्हाला फरक पडतो.
आई तुम्हाला फराळाचं ताट वाढेल. तशी माझी आई म्हणाली, भाऊजी बसा, मी तुमचं ताट भरती आहे. अहो, आम्हाला वाटलं इरली वहिनी येऊन निदान दिवाळीचा फराळ तरी तुम्हाला वाढतील, म्हणून आम्ही कोणी तुमचं ताट नाही भरलं. माझी आई असं म्हणतच होती की इरली काकू एकदम आतून धूमकेतूसारख्या बाहेर आल्या. त्यांनी भराभरा रामदास काकांच्या ताटात फराळाचं घातलं आणि त्या रडत रडत परत आत निघून गेल्या. तेव्हा सगळ्यांच्या बरोबर रामदास काकासुद्धा हसले होते. निदान त्यावेळी तरी फराळ करताना सर्वांवरचा ताण संपलेला होता. आमचा सर्वांचा फराळ आटोपत आलेला असताना काही गुर्राखी हातात मोहळाचा गोफ आणि पणती घेऊन दिनदिन दिवाळी करत सरळ आमच्या गोठ्याजवळ आले. त्यांनी आमच्या सगळ्या जनावरांना ओवाळलं. आजीनं आनंदी आत्याकडून त्यांना फराळाबरोबर लाह्या आणि बत्तासे वाटले. त्यावेळी आम्ही पोरं त्या गुर्राख्यांना सोडायला पार रस्त्यावर गेलो होतो. त्या गुर्राख्यांना सोडून आम्ही पोरं वाड्यात आलोच होतो. तेव्हाच पायातली घुंगरं वाजवत गावताचा उंच टोकाचा टोप घालून वासुदेव नाचत नाचत वाड्याच्या दाराशी आला आणि आम्ही पोरं आज्जे वासुदेव आला ग, वासुदेव आला असं बोंबलत असताना पायानं खालची माती साफ करून हातातलं तुणतुणं वाजवत आमचा गवती वासुदेव गळ्यातल्या कवड्यांची माळ हलवत पाय घासत नाचायला लागला. तेव्हा आम्ही पोरं मोठमोठ्यानं टाळ्या वाजवून हसत होतो. नंतर आत्यानं बाहेर येऊन त्याला झोळीत चांगलं टोपलीभर फराळाचं घातलं. तेव्हा तो वासुदेव तसाच नाचत नाचत खालच्या माळ्याकडे गेला. वासुदेव गेला तसे रामदास काका आजीला म्हणाले, आये शेतात दारं धरायची आहेत. ते तसं म्हणतच होते तेव्हाच आमच्या रामोशी वाड्यातले रामोशी आमच्या ओसरीवर आले. ते आल्या आल्या काष्टा रामोशानं कुलू, किरय्या आणि इतर रामोशी माझ्या बाबांच्या आणि काकांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावून ओरडले, इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो. असं म्हणून त्या सगळ्यांनी त्यांना ओवाळलं. आजी काष्टा रामोशाला त्यावेळी म्हणाली, काष्टा, यंदाही आम्ही दिवाळी करणार नव्हतो, पण आमचे सुरेश रमेश आले म्हणून अचानक वाड्यात दिवाळीचं ठरलं. त्यामुळे यावेळी तुम्हा कोणाला नवीन अंगरखे घेणं जमलेलं नाही, पण फराळाचं मात्र घेऊन जा. आत्यानी त्या सगळ्या रामोशांना फराळाचं दिल्यानंतर ते जाताना रामदास काका काष्टा रामोशाच्या हातात काही नोटा देऊन म्हणाले, काष्टा, या सगळ्यांना सातमाईंच्या वाड्यातर्फे अंगरखे घेऊन दे. त्यावेळी काष्ट्या रामोशी आणि इतर रामोशी आजीच्या पाया पडून ते सगळेजण सातमाईंच्या पारावर आजीची परवानगी घेऊन गेले. तिथे त्यांनी सातमाईंसमोर झेंडूची फुलं, गूळ आणि खोबऱ्याच्या वाट्या ठेवून ते आले तसे निघूनही गेले. तसं आमच्या वाड्यात दरवर्षी दिवाळीला रामोशांना नवीन अंगरखे आणि त्यांच्या बायकांना नवीन लुगडी घेण्याची पद्धत होती. पण यावेळी ते घाईगर्दीमुळं जमलं नव्हतं. आमचे रामोशी गेले आणि रुही आणि मुंगळ्या आपल्या रामशाला घेऊन आमच्या वाड्यात आले. तेव्हा त्यांना बघून आजी मुंगळ्याला म्हणाली, मुंगळ्या बस. रुही, तू कशी आहेस? तेव्हा रुही म्हणाली, आये म्या बेस आहे, पण रामशाला सातमाईच्या पायावर घालायचं आहे. आजी म्हणाली, या जाऊन, तोपर्यंत आनंदी फराळाचे करील. आणि ती दोघं रामशाला सातमाईंच्या पायावर घालून आले. तेव्हा आनंदी आत्यानं त्यांना गुळाचा घट्ट दुधाचा चहा आणि बरंच फराळाचं घालून खायला दिलं. ती दोघं फराळ करताना आजी मुंगळ्याला म्हणाली, अरे मुंगळ्या, इंदूनी मला सांगितलं आहे तुझं ते दगडफोडी द्यायचं जरा मागे गेलं आहे. काय आहे, राणी बाळंत होऊन तिला झाला आहे मुलगा. आता राणी आणि तुझी रुहीसुद्धा ओल्या बाळंतिणी असताना दगडफोडी आणणं काही ठीक नाही. तेव्हा ती जरा उशिरा तुला दगडफोडी देणार आहे. तसा मुंगळ्या आजीकडे भेदकपणे बघत म्हणाला, आजी, राणीबाईला पोरगा झाला, आमासनी योग काय पण ठाव नाही. पण आजी, मना नवकर दगड फोड्या पाहिजेन. तो आजी जरा तिरपट आहे, तेव्हा तूच मना लवकर दगड फोड्या द्यायला सांग. यावर माझी आजी काही बोलली नव्हती. आमच्या रोहीला आत्यानं, गुणाकाकूनं, माझ्या आईनी आणि कमळी मंगी काकूंनी सूप भरभरून फराळाचं एका टोपलीत दिलं होतं. तसंच आपली जुनी लुगडी, आमच्या बालपणीची आंगडी, टोपडी रामशासाठी रोहीजवळ दिली. मुंगळ्याला रामदास काकांचं एक धोतर आणि रोहीला आत्याचं पूर्वीचं एक लुगडं दिलं गेलं. तेव्हा आजी पुन्हा मुंगळ्याला म्हणाली,
मुंगळ्या तू काही चिंता करू नकोस, इंदू तुला नक्की दगडफोडी देईल. आणि हे बघ, तिथे त्या कातळाच्या जमिनीत जाऊन उगाच उन्हातान्हात दगड वेचत बसू नकोस. आता वाड्यातलं थोडं गोडधोड देऊन रुही आणि रामच्याबरोबर निवांतपणे झोपडीत खात बस आणि विश्रांती घे. तेव्हाच रुही सुरेश रमेशला बघून म्हणाली, आजे ये कंचे गावचे पाहुणे आहे ती, अगदी बामणावानी गोर आणलंय बेस आहे ती. आजी म्हणाली, अगं रोहे, हे आमच्या आनंदीचे जुळे मुलगे सुरेश आणि रमेश. ते चिकोडीला असतात शिकायला. तसं रुया आपल्या हनवटीला हात लावत म्हणाली, आजी खरा बोलतीस, मग आनंदी अक्काचा धनी कशापायी गेला? आणि आजीला त्या चांगल्या दिवशी रोहीनं नको असलेला विषय काढला हे आवडलं नाही. आणखीन या विषयाला फाटे फुटायला नकोत म्हणून ती उठत म्हणाली, अगं जाणारा वेळ आली की आपल्या वाटेनं जातो निघून, त्याला कोण अडवणार? ते जाऊ देत आता. रुही तुम्ही आता निघा, मला थोडं काम आहे. आणि आजी सरळ उठून आत्याच्या चुलीजवळ निघून गेली. तेव्हा रुहीला जाणवलं आजीला पुन्हा भूतकाळातल्या वाईट काळात जायचं नाही आहे. तसं ती उठून म्हणाली, अहो आता निघूया. तेव्हाच आत्यानं येऊन तिला पुरणपोळ्यांची चवड दिली आणि ती दोघं निघून गेली. तेव्हा शिवा काका बाहेर येऊन आत्याला म्हणाले, अक्के, त्या धनगराला एवढा फराळ देऊन पुन्हा पुरणपोळ्या द्यायची काही गरज होती का? हा धनगर आम्ही त्याचं कर्ज घेतल्याप्रमाणे रोज येऊन भाकऱ्या नेतो आणि ती धनगरीण इथे रामशाला जन्म देऊन आता सातमाईचा वाडाच आपला माहेर करून बसली आहे. अक्के, मी आतून ऐकत होतो ती धनगरीण अगदी घरच्याप्रमाणे तुझी चौकशी आईजवळ करत होती. लक्षात ठेवा, तुमच्या या अशा वागण्यानं उद्या ती दोघं तुमच्या डोकीवर बसतील. मग मला सांगायला येऊ नका की मी तुम्हाला आधी सावध केलं नव्हतं म्हणून. आणि तेव्हा आजी बाहेर येऊन म्हणाली, शिवा, तो धनगर आमच्या डोक्यावर बसेल तेव्हा बसेल, पण आत्ता तू आमचं डोकं नको खाऊ. तसं शिवा, तो रामशा आपल्या सातमाईंच्या वाड्यात झाला, त्याला सातमाईंच्या पायावर रुहीनं घातलं, तेव्हाच हा वाडा रुहीचं माहेर झालं आहे. हे ऐकून शिवा काका वैतागले आणि म्हणाले, आये, मी तुम्हाला काही बोललो ना की तुम्ही मला 4 गोष्टी सांगता. घाला, काय गोंधळ घालायचा आहे तो घाला. त्यावेळी आजी उठून गप्प आत्याच्या चुलीकडे जाताना पुटपुटली, हा शिवा जरा ओसरीवर सुद्धा स्वस्थपणे बसू देत नाही. तेव्हाच माझे बाबा बाहेर आले आणि आयते शिवा काकांच्या तावडीत सापडले. त्यांना बघताच शिवा काका एकदम म्हणाले, बरं झालं बाळकृष्णा तू इथे आलास. चल इथे बस आणि मला एक सांग, मी तुम्हा सर्वांना जे ओरडतो ते कशासाठी? सातमाईंच्या वाड्याच्या भल्यासाठी ना? तेव्हा माझ्या बाबांनी काही न बोलता फक्त आपली मान हलवली. तसे ते पुन्हा जोरात म्हणाले, बाळकृष्णा, तुला माहिती आहे ना, ही धनगर जात महाचोरटी असते. आता आईनं त्या धनगरणीचं इथं माहेर केलं आहे, बघ त्याचा किती वाईट परिणाम होईल. नंतर बराच वेळ शिवा काका बरंच काही बडबडत राहिले. माझे बाबा फक्त खाली मान घालून नंदी बैलासारखं आपलं डोकं हलवत बसले होते. शेवटी आमचे शिवा काका बोलून बोलून थकले आणि पुटपुटले, छे 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 छे, मी कुठल्या नंदी बैलाशी बोलत बसलो आहे. असं म्हणून ते चडफडत आत निघून गेले. तरी माझे खाली मान घालून बसलेले बाबा आपली मान हलवतच राहिले होते. बाहेरून आलेल्या नागो काकांनी त्यांना तसं बघितलं आणि म्हणाले, अरे बाळकृष्णा, तू डोकं हलवत एकटा का बसलायस इथं? तेव्हा बाबांनी मान वर करून बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की शिवा काका आत निघून गेलेत. तसे ते उठत नागो काकांना काही नाही असं म्हणत आत निघून गेले. त्यावेळी आम्ही पोरं वाड्याच्या बाहेर खेळत होतो. तेव्हा तातू आला आणि म्हणाला, चला आपण बाभळीच्या रानात खेळायला जाऊ. तसं आम्ही चला असं म्हणून पळत पळत आमच्या ओसरीवर आलो. तेव्हाच आम्हाला गावातली सगळी कुत्री झाडून आमच्या वाड्यासमोर उभी राहून भुंकतायत असं जाणवलं. आम्ही पोरं घरकन मागं वळलो होतो, कारण आम्हाला कळलं होतं मण्या दरवेशी आपल्या काळ्या ललकूट अस्वलाला घेऊन आलाय. आम्ही आजे मण्याचा अस्वल आला ग असं म्हणत पुन्हा बाहेर पळालो. त्यावेळी मण्या दरवेशी आपल्या हातातल्या डमरूचा तडाक 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 आवाज करत दुसऱ्या हातात आपल्या अस्वलाची दोरी धरून ओरडत होता, पोरी आया, बाहेर या, खेळ बघा. हा दूरगावचा मण्या नेहमी सणावारी म्हणजे दिवाळी, दसऱ्याला किंवा इतर सणवारी आपल्या अस्वलाला घेऊन यायचा.
आपल्या लाठी अस्वलाला 2 पायावर उभं राहायला सांगून त्याला दांडीवर नाचवायचा. हे लाठी अस्वल खेळ संपल्यावर चक्क पुढे येऊन हात पुढे करून पैसे मागायचं. म्हणजे पैसे द्या असं म्हणत नव्हतं, तर फक्त पुढे येऊन हात पुढे करायचं. कोणी काही हातावर टेकवलं की ते मण्यासमोर नेऊन द्यायचा. आता ह्या मण्या काकाचं लाठी अस्वल खूप म्हातारं झालं होतं, तरी ते गोल गोल फिरत जेव्हा एकदम सरळ उभं राहायचं ना, तेव्हा आम्ही पोरं दचकून मागे सरकायचो. आमच्या मण्या काकांनी आमचा सगळा वाडा बाहेर जमल्यानंतर आपल्या त्या लाठी अस्वलाचे विविध खेळ करून दाखवले. आता खेळ म्हणजे काय? आमचा लाठी अस्वल काठी खांद्यावर घेऊन चालत होता, कोलांट्या उड्या मारत होता, आपली कंबर हलवून नाचत होता. खेळ संपल्यानंतर लाठी अस्वलानं पुढं होऊन माझ्या बाबांच्या आणि काकांच्या पुढे आपला हात केला. तसं त्यांनी काही दिडक्या त्या लाठी अस्वलाच्या हातावर टेकवल्या, तर आमच्या शिवा काकांनी देऊ का नको देऊ का नको असं करत त्या अस्वलाच्या हातावर एक दिडकी ठेवली. तेव्हा माझी आजी हसत म्हणाली, अरे लेकरा शिवा, या तुझ्या एका दिडकीला काही येणार नाही, आणखीन एखादा आणा टाक. तेव्हा हुशार शिवा काका म्हणाले, आये माझ्याजवळ एक आणा नाही, एकच दिडकी आहे. आम्ही सगळेजण हळूच हसलो होतो त्यावेळी. आजीनं नंतर मण्या काकाकडनं आमच्या प्रत्येक पोराच्या दंडावर लाठी अस्वलाचा केस असलेला ताईत बांधून घेतला. या ताईतमुळे बाहेरचा झपाटा होत नाही अशी धारणा होती. आमचे ताईत बांधून झाल्यावर मण्या दरवेळी आजीबरोबर आमच्या ओसरीवर येऊन बसला, तेव्हा लाठी अस्वलाजवळ पण थोडं अंतर ठेवून आम्ही पोरं त्या अस्वलाला बघत उभं राहिलो होतो. तवर माझ्या आईनं मण्या काकांना चांगला तांब्याभर गुळाचा चहा देऊन फराळाचं दिलं. तेव्हा तो चहा घेऊन फराळ खात त्याने हळूच इरली काकूंची चौकशी केली आणि चहा संपवून फराळ खाऊन तो जायला निघाला. तेव्हा आत्यानं, माझ्या आईनं आणि काकाने भरपूर फराळ त्याला बांधून दिला. नंतर तो आजीच्या पाया पडून किन्ना काकाकडं आपलं डमरो वाजवत निघाला. तेव्हा त्याच्या मागोमाग गावातली ती सगळी भटकी कुत्री भुंकत भुंकत निघाली होती. त्या कुत्र्यांबरोबर आम्हीसुद्धा होतो बरं का. हा मण्या दरवेशी मात्र कधीही सातमाईंच्या पारावर आपल्या लाठी अस्वलाला घेऊन गेला नव्हता. कदाचित आजीनंच त्याला सातमाई घाबरतील म्हणून जाऊ दिलेलं नसावं. आम्ही मण्या काकाच्या पाठोपाठ किन्ना काकाच्या वाड्याकडे निघालो, तेव्हाच आमच्या पाठोपाठ तातू धावत येऊन म्हणाला, सरस्वते सगुणे तुम्हाला आजीनं बोलवलं आहे. तसं मी आणि सगुणा परत वळलो तर मंजी, यमी, चिंगी देखील आमच्याबरोबर वाड्यात आल्या. आम्ही आल्या आल्या आजी म्हणाली, हे बघा पोरींनो, इथे अस्वलाचा खेळ बघून पोट नाही भरलं का? आता तुम्ही कुठेही जायचं नाही, अगोदर सर्वांकडे फराळाची ताटं देऊन या. तसं आम्ही सगळ्यांकडे फराळाची ताटं देऊन आलो. आज सुरेश रमेशदादासाठी खास आत्याच्या चुलीवर माझी आई आणि काकूंनी एकत्र येऊन स्वयंपाक केला होता. आज त्यांनी सगळा गोडाधोडाचा स्वयंपाक केला होता. म्हणजे पाकातले चिरोटे, गोडाचा सांजा, मूगडाळीचे वडे, भरडाचे वडे, डाळ मेथ्याची आमटी, मटार, वालाचं बिरडं, कांद्याची भजी, तशा भाकऱ्या आणि उसळी होत्याच. इतरही काही पदार्थ केले होते. त्यांचा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर प्रथम सातमाईंना जेवण वाढलं गेलं. झपाट्याला आणि तुळशीमाईला देखील ताटं ठेवली गेली. तसंच आनंदी आत्यानं आजोबांना, नंतर सयाजीरावांना, तसंच महावीर, संदीप आणि नलिनीच्या नावानं ताटं मांडली. आमच्या प्रिय सखालासुद्धा ताट ठेवलं गेलं आणि नंतर ओसरीवर सगळ्यांच्या जेवणाची पंगत बसली गेली. जेवणा अगोदर रामदास काका मोठ्यांदा म्हणाले, पोरांनो, मी तुम्हाला आज एक ज्ञानेश्वरांची ओवी सांगतो. या ओवीनं मनातला अंधार नाहीसा होतो, मन हलकं होतं, स्वच्छ होतं. मी अविवेकाची काजळी, फेडूनी विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. नंतर सर्वांनी जेवायला सुरुवात केली होती. त्यावेळी त्या जेवणावळीत आमच्या आत्या आणि आमच्या आया सगळ्यांना आग्रह करून करून वाढत होत्या. आमची सर्वांची हसत खेळत जेवणं चालली होती. तेव्हा आजीला एकदम वाटलं, या भरल्या पंक्तीत आज तिची मोठी सून आणि तो गोड सखा नाही आहे. आजीला सुरेश रमेश तिथे असूनही ती पंगत अपूर्ण वाटली होती. त्यावेळी आजीनं बघितलं, सगळेजण हसत खेळत जेवत होते. त्यातल्या कोणाला इरली काकूंची आठवणसुद्धा आली नव्हती. स्वतः तिच्या नवऱ्याला आणि मुलांना तिच्या तिथे नसण्याचं काही सुखदुःख नव्हतं.
आजीला वाटलं हे सगळं इरलीच्या आतताई वागण्यामुळे झालं आहे. कोणालाही तिची आठवण नाही. पण तेव्हाच आजीनं बघितलं की तिची आनंदी एक ताट वाढून इरली काकूंकडे जात होती. तेव्हा आजीला उगाचच बरं वाटलं होतं. आमची अशी जेवणं चालली असताना मुंगळ्या भाकऱ्या न्यायला आला होता. तेव्हा शिवा काका म्हणाले, आई तुझा वासुदेव पुरणपोळ्या हादडून भाकऱ्या न्यायला आलाय बरं. आजी म्हणाली, शिवा तू गप्पा. आणि ती गुणा काकूंना म्हणाली, गुणे जा त्याला बाहेर थांबायला सांग. तेवढ्यात आनंदी आत्या इरली काकूंना नेलेलं जेवण परत घेऊन आली आणि म्हणाली, आये इरली वहिनींनी थोडंसंच खाल्लं ग. आजी म्हणाली, थोडंसं का होईना, तिने हे दिवाळीचं जेवण उष्टावलं ना तेवढं पुरे आनंदे. हे बघ तो बाहेर मुंगळ्या बसलाय, त्याला टोपली थोडं जेवण घालून बाहेरच नेऊन दे. घरच्या भरल्या पंक्तीत बाहेरची नजर नको. आत्यानं टोपलीभर जेवण मुंगळ्याला नेऊन देताना शिवा काकाकडे चुकूनही बघितलं नाही. आत्या मुंगळ्याला ती जेवणाची टोपली देताना तो तिला म्हणाला, अक्का आतमंदी जेवण चाललंय जणू. तेव्हा काही न बोलता आत्यानं फक्त मान डोलावली. तसा तो लाळघोटेपणे म्हणाला, अक्का म्या पण जेवू का, म्हणजे 4 घास म्या पण जेवण म्हणतो. आता मात्र आत्या रागावली आणि म्हणाली, अरे मुंगळ्या ती घरातली पंगत आहे. तुला मी जेवण दिलं आहे ते घेऊन तू रुही आणि रामशाबरोबर जाऊन जेव. आणि मुंगळ्या काय ते समजून निघून गेला होता. भाऊबीजेच्या दिवशी आम्ही पोरींनी आमच्या सगळ्या भावंडांना ओवाळलं होतं. त्या दिवशी आम्हाला ओवाळणी म्हणून रंगीत रिबिनी, फुलपाखरी क्लिपा, काजळाची डबी, परकर पोलकं, कचकड्याच्या वेण्या, बांगड्या असं खूप काही मिळालं होतं. आम्हाला मिळालेल्या त्या सगळ्या ओवाळण्या बघून आम्ही अगदी हरखून गेलो होतो. तरी ह्यावेळी सखाच्या आठवणीनं आम्हा सगळ्यांना काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. ज्यावेळी मी, सगुणा, मंजी, यमी, चिंगी, आमच्या सुरेश, रमेश तसं आत्मा तुकादादांना, धोंडी, यशा, मुरली, तातूला ओवाळत होतो तेव्हा आमच्या इरली काकूंनी आमच्या माजघरात एवढा रडून आकांत मांडला की बिचाऱ्या यमी चिंगीनं घाबरून ओवाळणंच बंद केलेलं होतं. आजीनी रागानं ओरडून त्यांना ओवाळणी पूर्ण करायला सांगितलं होतं. या सगळ्या गडबड गोंधळात आमच्या वाड्यासमोर ती जीप येऊन उभी राहिली होती. आम्ही बघितलं इरली काकूंचे दोन्ही भाऊ बाजीराव काका आणि शंकर काका आत येऊन तरा इरली काकूंकडे गेले. त्यावेळी इरली काकूंनी नंतर पुन्हा एकदा सखा करून एवढा आकांत केला होता की आम्हाला ती दिवाळी, आमच्या त्या छान ओवाळण्या हे सगळं काही नकोसं होऊन गेलं होतं. आमची आजी तर उठून सातमाईंच्या पारावर जाऊन बसली. आम्हा कोणालाच कळत नव्हतं की कशाप्रकारे आमच्या इरली काकूंची समजूत घालावी. त्यावेळी सातमाईंच्या पारावर आपल्या आईला बघायला आलेल्या आत्याला आजी म्हणाली, आनंदे त्या बाजीला आणि शंकरला जाऊन सांग म्हणा आत्ताच्या आत्ता इरलीला घेऊन इथून निघून जा, नाही तर ती आम्हा सगळ्यांना खाऊन टाकील. तेव्हा आत्या काहीही न बोलता रडत फक्त आपल्या आईजवळ खाली मान घालून बसली होती. पाडव्याच्या दिवशी आमच्या नागो काकांनी आणि तातोनी घरातली आणि बाहेरची अशी खुरपी, घमेली, विळे, औत, डुब्बी, नांगर, कुदळ, फावडी अशी सगळी हत्यारं काढून पूजण्यासाठी खळ्यात ठेवली होती. तेव्हा इरली काकू एकदम खळ्यात येऊन तातूवर ओरडल्या, तातू आमच्या वस्तू काढून बाजूला ठेव, मला त्या पुजायच्या नाही आहेत. तशी आजी खळ्यात येऊन म्हणाली, तातू कुठलीही वस्तू पुजल्याशिवाय वाड्यात आणायची नाही. आणि आजीला बघून इरली काकू रडत आत गेल्या. तेव्हा नशीब रामदास काका बाहेर येऊन काहीतरी काम करत होते म्हणून त्यांना ते प्रकरण कळलं नाही. तातोनी आणि नागो काकांनी नंतर प्रत्येक आमचा अवजार झेंडू आणि तरवडाच्या पिवळ्या फुलांनी सजवून त्याची पूजा करून टाकली. त्यावेळी देखील इरली काकूंनी माझघरात सगळ्यांना शिव्या देत खूप आदळआपट केली होती. त्यावेळी आम्हा सगळ्यांना हेच कळत नव्हतं की या सगळ्याचा आता शेवट होणार काय. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान सीझन 2 यामधलं हे प्रकरण होतं रडकी दिवाळी. आज या प्रकरणाचा पहिला भाग तुम्ही ऐकलात. या प्रकरणाचा दुसरा भाग ऐकण्यासाठी उद्या परत भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.
श्रोते हो, एकच विनंती करतो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा.